नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। मैत्रिणींनो, भजन म्हणण्याची सगळ्यांनाच आवड असते आणि प्रत्येक महिलेला थोडीशी गुणगुणण्याची सवयच असते, नाही का। भजन म्हणायला काही खास अगदी गायिका हवं किंवा सुंदर आवाज हवा असं काही नाही। आपण बिनधास्तपणे ताला सुरात भजन म्हटलं की ते भजन खूपच गोड वाटतं। तर मी भजन कसे पाठ करावे हे मी तुम्हाला वेगळ्या भजनातून सांगत असते आणि त्याच्यातील बारकावे तुम्हाला समजावून सांगत असते। तर आज मी एक सुंदर विठ्ठलाचं भजन तुम्हाला म्हणून दाखवणार आहे। पोटा पुरते देई विठ्ठला, लई नाही मागण। ऐकूया। 4 कडव्याचं भजन आहे हे। पंढरीनाथ महाराज की जय। पोटा पुरते देई विठ्ठला, पोटा पुरते देई विठ्ठला, देवा लई नाही मागण, देवा लई नाही मागण, देवा लई नाही मागण। भाकर ताजी अथवा शिळी, भाकर ताजी अथवा शिळी, देई विठ्ठला भुकेच्या वेळी, देई विठ्ठला भुकेच्या वेळी, देवा लई नाही मागण, देवा लई नाही मागण, देवा लई नाही मागण। हे पहिलं कडवं। आता दुसरं कडवं। वस्त्र नव अथवा जुन, वस्त्र नव अथवा जुन, देई विठ्ठला अंग भरून, देई विठ्ठला अंग भरून, देवा लई नाही मागण, देवा लई नाही मागण, देवा लई नाही मागण। हे दुसरं कडवं झालं। आता तिसरं कडवं। कळणा अथवा कोंडा, कळणा अथवा कोंडा, देई विठ्ठला भुकेच्या तोंडा, देई विठ्ठला भुकेच्या तोंडा, देवा लई नाही मागण, देवा लई नाही मागण, देवा लई नाही मागण। 3 कडवे झाले। आता चौथं कडवं। तुका म्हणे देवाता, तुका म्हणे देवाता, नका पडू पाया परता, नका पडू पाया परता, देवा लई नाही मागण, 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 देवा लई नाही मागण। मैत्रिणींनो, असं हे 4 कडव्याचं विठ्ठलाचं सुंदर भजन आहे। तर पहिलं कडवं आहे भाकर ताजी अथवा शिळी, नंतर दुसरं कडवं वस्त्र नव अथवा जुनं, तिसरं कडवं आहे कळणा अथवा कोंडा, आणि शेवटी तुका म्हणे देवा आता। तर असं 4 कडव्याचं भजन आहे आणि लई नाही मागणं हे 3-3दा म्हणायचं बरं का, तरच त्याचा ठेका येतो। खूप सुंदर भजन आहे। प्रत्येक कडव्यामध्ये फक्त 2-2 ओळी आहेत। आपण जर पहिले शब्द लक्षात ठेवले की आपल्या अगदी पक्क लक्षात राहतं। आणि हे विठ्ठलाचं भजन आम्ही ज्या दिवशी एकादशी वगैरे असते शेवटी हे भजन म्हणतो। म्हणजे कसं पण भैरवी म्हटल्यासारखं सुद्धा हे भजन होतं। लई नाही मागणं देवा, अगदी आळून म्हटलं की खूप सुंदर वाटतं।
मैत्रिणींनो, मला एक तुम्हाला सांगावेसे वाटते की आम्ही 2019 साली म्हणजे कोरोनाच्या आधी बरं का युरोप टूरला गेलो होतो. सिनियर सिटीजन्स टूर होता आमचा. तर तिथे वीणा वर्ल्डकडून गेलो होतो आम्ही. तर त्या वीणाने एक दिवस आमचा इव्हेंट ठेवला सिनियर सिटीजन्सचा सगळ्यांचा बरं का. आणि ते आल्या तिथे. स्वित्झर्लंडला आमचा तिथे मुक्काम होता. स्वित्झर्लंडला त्यांनी एक हॉलमध्ये सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं की सिनियर सिटीजन जरी असले प्रत्येकाने स्टेजवर यायचं आणि आपली काहीतरी कला सादर करायची. तर प्रत्येकजण स्टेजवर जात होतं आणि आपली वेगळी कला सादर करत होतं. तर मी तिथे ही विठ्ठलाची वारी सादर केली होती. पोटा पुरते देई विठ्ठला हे भजन तिथे म्हटलं होतं आणि ही वारी पूर्ण पंढरीची वारी मी सादर केली होती. तर सगळ्यांना खूप आवडली होती ही वारी. बाकी सगळ्यांनी कोणी नाटकातले प्रवेश म्हणत होतं, कोणी भावगीत म्हणत होतं, कोणी भक्तिगीत म्हणत होतं. पण माझी ही वारी सगळ्यांना खूप आवडली. माझ्या या सुहासिनी पांडे या चॅनेलवरून तुम्ही जरी सर्च केलं तर पोटापुरते देई विठ्ठला म्हटलं की माझं ते गाणं त्याच्यावर येतं बरं का. तुम्ही अगदी नक्की बघू शकता. तर असं हे सुंदर गाणं आहे आणि मला जर आवडलं नाही म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. तर ती पंढरीची वारी परदेशातसुद्धा माझी खूप प्रसिद्ध झाली होती आणि आवडली होती बरं का. तर असं हे सुंदर भजन मी पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला आवडलं तर लिहून घ्या आणि माझ्या या गाण्याला लाईक करा, भजनाला मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. परत एकदा भेटूया आपण पुढच्या भजनामध्ये. धन्यवाद.